राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 साजरा होतोय। सिंचन व बिगर सिंचनाची कामे वेळेत पूर्ण करणे, विभागाच्या कामाचा आढावा घेणे, चांगलं काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे असं सगळं या पंधरवड्यात सुरू आहे। याशिवाय कालवा स्वच्छता मोहीम, चर योजना, बंदिस्त नलिका, शेतकऱ्यांच्या पाणीपट्टी बिलांच्या तक्रारींचे निरसन असे सगळंही या पंधरवड्यात सुरू आहे। महायुती सरकारने हे सगळं सुरू केलंय ते फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त। कारण गेल्या वर्षी म्हणजेच 31 मे 2025 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवीची 300वी जयंती साजरी करण्यात आली। हे वर्ष त्यांच्या 301व्या जयंतीनिमित्त विशेष आहे। याच जयंती उत्सवानिमित्त पूर्ण वर्षभर महायुती सरकारने त्यांच्या चौंडिया जन्म गावापासून विविध उपक्रम सुरू केले आहेत। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य समजून घ्यायचं म्हटल्यावर त्यांचे चरित्र समजून घेणं महत्त्वाचं आहे। चला तर आज आपण याच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरित्राचा संक्षिप्त आढावा घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, राज्यातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नगर जिल्ह्याला आता अहिल्यानगर हे नाव देण्यात आलंय। खरं तर अहिल्याबाई या फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभराचा आदर्श ठरलेल्या राज्यकर्त्या होत्या। जामखेड तालुक्यातील चौंडिया खेड्यात 31 मे 1725 मध्ये अहिल्याबाईंचा जन्म झाला। धनगर कुटुंबातील माणकोजी व सुशीला शिंदे हे त्यांच्या आई वडिलांचं नाव। लहानपणापासून चुणचुणीत असलेल्या अहिल्याबाईंवर मल्हारराव होळकरांची नजर गेली। मल्हारराव होळकरांनी 9 वर्षांच्या अहिल्याबाईंचा विवाह 1773 मध्ये आपला मुलगा खंडेराव यांच्याशी लावून दिला। मल्हारराव होळकर यांनी 1734 मध्ये इंदोर येथे होळकर साम्राज्याची रितसर स्थापना केली होती। वंश परंपरेत चालणारी वतने, परगणे, इनाम मिळालेला राज्यांचा कारभार हे सगळं आता अहिल्याबाई पाहू लागल्या। पुढे त्यांना मालेराव व मुक्ता ही 2 मुले झाली। 1754 मध्ये राज्यभरातील कुंभेरी येथे लढाईत खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला। त्यावेळी मल्हाररावांनी सुनबाई असलेल्या अहिल्याबाईला सती जाण्यापासून रोखलं। त्यावेळी अहिल्यादेवी या फक्त 28 वर्षांच्या होत्या। होळकरांच्या वंशावळीत मल्हारराव होळकरांनंतर वारसा म्हणून अहिल्याबाईंचं नाव नोंदवलं गेलं। खरं तर त्यावेळी वंशावळीत फक्त पुरुषांची नावे असत, परंतु होळकर साम्राज्याने पहिल्यांदा महिलेला वंशावळीत स्थान दिलं। त्यानंतर मावळ प्रांताचा कारभार अहिल्यादेवीच पाहू लागल्या। पानिपतच्या लढाईत पाणी न मिळाल्याने सैन्यांचा पराभव झाला असं बोललं गेलं। त्यानंतर अहिल्याबाईंनी ठिकठिकाणी विहिरी काढून पाण्याच्या स्त्रोतांचं खऱ्या अर्थानं संवर्धन सुरू केलं। पुढे अहिल्याबाईंनी इंदोर मधून आपल्या सत्तेचं केंद्र हलवत नर्मदेकाठी महेश्वर येथे आपली राजधानी हलवली। इंदोरचं सेनापतिपद दत्तक पुत्र तुकोजी होळकर यांच्याकडे दिलं। नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर राजधानी झाल्यानंतर 1767 ते 1795 या काळात अहिल्याबाईंनी उत्तम प्रशासनाचे दाखले देत आदर्श कारभार सुरू ठेवला। या काळात त्यांनी उत्तरेतील राज्यांमध्येच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये लोकोपयोगी आणि धार्मिक वास्तूही बांधल्या। मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासोबतच अन्नछत्र, धर्मशाळा, विहिरी तयार केल्या। नंदुरबार मध्ये त्यांनी विहीर खोदून घेतली। तिला आजही अहिल्याबाई विहीर म्हणून ओळखली जाते। आपल्या खासगी तिजोरीतून त्यांनी नर्मदा व गंगा नद्यांच्या किनारी घाट बांधले। महेश्वरला सोनार व विणकरांना बोलवून महेश्वरी साडीला राज्याश्रय दिला। शिवाय खेड्यांपर्यंत न्याय निवाडा करणारी यंत्रणा उभारली। मुलींना शस्त्र शिक्षणही दिलं। बंधारे, तळे बांधून त्यांनी बागायती क्षेत्र वाढवलं। जलसंवर्धनासोबत अहिल्याबाईंनी इतर अनेक आघाड्यांवर सामाजिक काम केलं, जे आजही आदर्श मानलं जात आहे। याच अहिल्याबाईंचं वयाच्या 17व्या वर्षी 13 ऑगस्ट 1795 साली निधन झालं। अहिल्यादेवींनी राज्याच्या सीमा सोडून देशाच्या पातळीवर काम केलं। अनेक ठिकाणी त्यांनी केलेली कामे आपल्याला पाहायला मिळतात। काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाजूला जो घाट बांधण्यात आला तो अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलाय। उज्जैन मधील शिप्रा घाटही अहिल्याबाईंनीच बांधलाय। देशातील प्रत्येक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राजवळ असलेलं पाण्याचं कुंडही अहिल्याबाईंनीच तयार केलंय। कोलकाता ते इंदोर हा राष्ट्रीय महामार्ग अहिल्यादेवी होळकरांच्या काळात झाला। दिल्लीची संसदेची जागा देखील अहिल्यादेवी होळकरांच्या मालकीची होती। पंढरपूर येथील होळकरांचा वाडा आजही त्यांच्या कामाची साक्ष देतोय। पुणे मुंबई महामार्गावर देखील एक मोठी बारव त्यांनी बांधली आहे। त्यानंतर श्रीगोंदा येथे बारवही त्यांनीच खोदलेली आहे। देशभरातील शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनीच केलाय। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी त्यांनी मंदिरं बांधली तेथेच मंदिरांच्या समोर बारवही निर्माण केली। त्या बारव आजही त्या ठिकाणच्या नागरिकांना जिवंत पाणी देत आहेत। जालना जिल्ह्यातील अंबड येथील मत्स्योदरी देवी यांच्या समोर असलेली बारव, बीडच्या खंडेश्वरी देवी समोर असलेली बारव, वैद्यनाथ मंदिरासमोरील बारव, जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या बाजूला असलेला दगड तलाव आजही अहिल्यादेवींनी केलेल्या कामाची साक्ष देतोय। अहिल्याबाई यांचे पर्यावरणीय योगदानही त्यांच्या दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचे प्रतीक आहे।
त्यांनी जलव्यवस्थापन, वन संवर्धन, शाश्वत शेती आणि निसर्गपूरक स्थापत्यशास्त्राद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यातून आधुनिक काळातील पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकास यासाठी प्रेरणा मिळते. त्यांच्या योगदानामुळे त्या केवळ समाज सुधारक किंवा शासक नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या अद्वितीय विचारांनी प्रेरित नेत्याही होत्या. त्यांचे कार्य आजही आपल्याला निसर्ग व पर्यावरणासोबत सुसंवाद साधण्याचा संदेश देते. त्यांच्या काळातील धोरणांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, नद्यांचे संरक्षण, वृक्षारोपण, जलस्रोत व्यवस्थापन आणि निसर्गपूरक साधनांचा समतोल दिसून येतो. घाट आणि बारव बांधणीमुळे केवळ धार्मिक व सामाजिक सुविधा नाही, तर जलसंधारण, पर्यावरण रक्षण आणि निसर्गाच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळते. त्यांनी बांधलेले व आजही उत्तम स्थितीत असलेले अनेक घाट, बारव, कुंड हे त्यांच्या कार्याचे स्मरण करून देतात. त्यांच्या द्रष्टेपणाचे हे द्योतक आहेत. त्यांच्या या योगदानामुळे त्या निसर्गाप्रती संवेदनशील नेत्या होत्या हे स्पष्ट होते. याच अहिल्याबाईंच्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने सध्याच्या पंधरवाड्यात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.